तरी चांगला. पण आपल्याला लहानपण आवडत नाही. लहानपणामध्ये खरा गौरव असतो, लहानपणीच कौतुक होत असतं. लहानपणी त्याच्या असणाऱ्या त्या ठिकाणी आपण काय करतो, त्या लहानपणी त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरतो. लहान मुलाच्याच हो की नाही, तोंडावरून हात फिरवतो, त्याचा असणारा त्या ठिकाणी हात फिरवतो, त्याचा गाठीचा घेतो, नवे नवे त्याला असणारा जवळ घेतो, त्याचा पप्पा घेतो आपण. बरोबर आहे. किती लहानपण गोड आहे दादा, होय की नाही. लहानपण किती गोड आहे, किती गोड आहे. आता बघा तुम्ही म्हातारपण वय झाल्यानंतर कोणी म्हणतंय का बाबा बाबा इकडे या जरा तुमचा पप्पा घ्यायचा आहे, असं कधी म्हणतो का कोणी? कारण का जन्म दुःख जरा व्याधी या शरीराच्या अनुषंगाने आहे. लक्षात घ्या, जो जन्माला आहे त्याला मरण हे निश्चितच आहे, लक्षात ठेवा. पण आपल्याला मोठे पण मिरवावं वाटतं. बघा तुम्ही घरात सुद्धा बोलत असताना म्हणतो मी आहे म्हणून तुम्ही भाकरी खाता. आपला बोलण्याचा तोरा कसा असतो, मी आहे म्हणून तुम्ही भाकरी खाता. मी म्हणतो तू मग ही चपात्याच खाणार. मी आहे म्हणून तुम्ही भाकरी. बरं म्हातारपण झालं तरी गपचीप बसतात का? म्हातारं झालं तरी गपचीप बसत नाही. लक्षात ठेवा, म्हाताऱ्या खाट्यावर जरी झोपलेला असलं तरी बसल्या बसल्या का व्हायला काम सांगतात. अरे दरवाजा लावला का नाही, काय करायचं म्हणून गपचीप उभ्या का आपल्याला. म्हणजे इतकी ओढ इतकी ओढ इतकी ओढ सतत असताना त्या ठिकाणी मोठं व्हावं वाटतं आणि आपला अधिकार चालवावा वाटतो. लक्षात ठेवा, प्रत्येकाला गुरु तुकोबारायनं लहानपण मागितलं, तेव्हा लहानपण मागितलं. अखंड असणारी पंढरीची वारी केली. विश्वंभर बाबापासून त्यांची पिढीजात असणारी वारी चालत आलेली आणि ती अखंड वारीला देवाकडे पांडुरंगाकडे यावं. ज्या ज्या वेळेस पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्यानंतर पांडुरंगाला असताना त्या ठिकाणी तुकोबारायकडे पाहावं आणि विचार करावा, काहीतरी मागा, काहीतरी मागा. तुकोबाराय काहीतरी मागण्याच्या भूमिकेत नव्हतं. काही मागणे अमानुषिक कुणाकडे मागावं, ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे मागावं. हा जनरली व्यवहार आपला सांगतो. बरं, मागत असताना त्याने पहिलं कुणाला काही दिलं आहे का हे तपासून बघण्याची गरज. बरोबर आहे का? बरं, याच्या उलट मागणाराची योग्यता ही असावा, अधिकारी असावा लागत असतो. काहीच करायचं नाही, मागायला तयार होतं. मिळेल का बाबा? नाही मिळणार. चाकरी वाचून खाणे अनुचित वेतन. काहीच करायचं नाही, मागायला तयार होतं, मिळणार नाही. लक्षात ठेवा, अखंड पांडुरंगाची वारी केली. देवाने स्वतः असताना त्या ठिकाणी माग माग लागावं आणि मागा मागा. तुकोबाराय काहीतरी मागा, काहीतरी मागा. तुकोबाराय म्हणतात काही मागा या अनुचित वडिलाची रीत जाणत असो. माझ्या वाडवडिलांनी देवा पांडुरंगा तुझ्याकडे काहीच मागितलं नाही, हा माझा बाणा आहे. कधी कधी रागाने तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे तुझी मदत न लगे दसुडी. दसुडी कुठे चालते? संसारात चालते. बरोबर आहे का? बोलले तुझी दसुडी सुद्धा देवा मला नको. बस बोलले, अखंड असतात. काय दे देवा तू देणार आहेस म्हणले, कारण आशा ही कुणाला सुटलेलीच नाही. दे लक्षात घ्या, आशा उपजली अनंताशी नित्य वामनत्व आले तयासी आणि आशेने दीन केले देवाशी कथा इतराची पैशी. प्रत्यक्ष ब्रह्मांड नाही तर परमात्मा, त्याला सुद्धा आशा उत्पन्न झाली. झाला बळी किती दानशूर होता, किती दानशूर होता बळी. बळी सारखा दुसरा दानशूर नव्हता. लक्षात ठेवा, आजही आपण चाल्यावर मूठ ठेवली का माझा शेतकरी राजा म्हणतो विडा पिडा जाऊ दे, बळीचं राज्य येऊ दे. बळीचं राज्य येऊ दे, एवढा बळी दानशूर होता. आणि त्या बळीला थोडा अहंकार झाला, थोडा अहंकार झाला. माझ्यासारखा दानशूर कोणी नाही म्हणून. आणि बळीच्या दारात भगवान पांडुरंग परमात्मा आणि याच्यात म्हणून गेले. आणि गेल्यानंतर ते कसे गेले होते? लहानसं रूप, गोजीरवाले असणार, गोबरे गोबरे गाल, गोजीरवालं रूप, कस्तुरी गंध आणि असणार उत्तरी वस्त्र खांद्यावर टाकलेले, गळ्यात चालू आहे.
कमरेला असताना त्या ठिकाणी पिवळा पितांबर परिधान केलेला आहे आणि सकाळच्या प्रहरी आणि परीच्या दारात याच्या करून ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा हजर आहे. परी ते रूप पाहतच राहिला तर कसं भगवान राजस कुमार मदनाचा पुतळा काय वर्णन करावं त्या पांडुरंगाचं. काय महिमा वर्णू आता सांगरे कोटी ब्रह्मांडा भगवान आणि समोर पाहिल्यानंतर बळी तटस्थ भावानं पाहू लागला. कानडा राजा पुरंदराचा